तीन खान पहले मेरे को बुरे लगते थे, अभी मेरे पाकिस्तानी कितने चूतिए हैं भाई। भाई बहन वहां पे जाके यहाँ पे क्यों बैठे हो भाई तुम? नमस्कार. शर्मिष्ठा पनोली हे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच असते. शर्मिष्ठा ही हरियाणाची मुलगी पुण्यामध्ये महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी आहे. आणि ह्या मुलीला सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवण्याचा एक छंद आहे. असाच एक व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडियावरून टाकला, जो वादग्रस्त व्हिडिओ म्हणून सगळीकडे प्रसारित झालेला आहे. काय होता हा व्हिडिओ? क्या आती है खानों के बारे में सोच के, बॉलीवुड के तीन खान पहले मेरे को भड़वे लगते थे, अभी मेरे को भड़वे लगता है. आई एम सॉरी अगर किसी को मैं ऑफेंड कर रही हूँ, एक्चुअली आई एम नॉट. तुम्हारी माँ की चूत. क्यों इनको डालनी है मूवियां, ठीक है, जवान, टाइगर जिंदा है, बजरंगी भाईजान, क्या ना क्या दिखाना है, ठीक है. पर जहां असलियत में मौका आया कि भाई देखो अपने देश के लिए खड़े हो, अपने सोल्जर्स को सपोर्ट, वहां पे इन्होंने माँ दी अपनी. क्या तर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या देशातील खेळाडू, कलाकार, बॉलिवूड अभिनेते हे तोंडात मूग गिळून का बसले होते, असा हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर प्रसारित केला. व्हिडिओमधील भाषा तिची वेगळी होती, पण त्या बॉलिवूडवाल्यांसाठी ही योग्यच होती. या तिच्या व्हिडिओवरती तिच्याबरोबर वाद घालण्यासाठी पाकिस्तानातली व्यक्ती आली आणि ह्या पाकिस्तानातील एका व्यक्तीचा आणि आपल्या भारतातील ह्या शर्मिष्ठा नावाच्या मुलीचा सोशल मीडियावरती वाद झाला. त्या वादामध्ये पाकिस्तानला इस्लामिक कट्टरतावादाचं जे शिक्षण दिलं जातं तेच दहशतवादाचं कारण आहे आणि तुमच्या असंख्य पिढ्या जन्नत, 72 हूर अशा शिकवणीमुळे दहशतवादी कृत्य करतात असं शर्मिष्ठाचं म्हणणं होतं. काय चुकीचं होतं तिचं? अजिबात काहीच चुकीचं नव्हतं. पण ह्या तिच्या वक्तव्यामुळं जो इस्लाम पाकिस्तानामध्ये धार्मिक शिक्षण देतो तो इस्लाम भारतात सुद्धा देतो आणि ह्याच इस्लाम शिक्षणावरती ती बोलली म्हणून भारतातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या. आणि या दुखावलेल्या भावनांमुळं बंगालमधला एक वजाद खान कादरी नावाचा व्यक्ती, ज्यानं बंगालमध्ये तिच्यावरती एक गुन्हा दाखल केला की त्याच्या धार्मिक भावना दुखावल्यात म्हणे. कोण आहे हा वजाद खान कादरी? हा वजाद खान कादरी हा दर दिवशी त्याच्या सोशल मीडियावरून हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान करतो, विटंबना करतो, घाणेरड्या शब्दात पोस्ट टाकतो. आणि अशा एका धर्मांध व्यक्तीच्या तक्रारीवरून बंगाल पोलिसांनी शर्मिष्ठाला अटक केली. 1,500 किलोमीटरचा प्रवास बंगाल पोलिसांनी केला आणि शर्मिष्ठाला अटक केली. तिला न्यायालयात हजर केलं. तिचा जामीन फेटाळला गेला, नंतर मंजुरी झाला, जामिनावरती सुटकाही झाली. पण ह्या बंगाल पोलिसांना आपल्याच राज्यातील खासदार सयोनी घोष ही जी आमच्या हिंदू देवतांवरती अतिशय घाणेरड्या भाषेत टीका करते, पोस्ट करते, तिला अटक करण्याची धमक बंगाल पोलिसांमध्ये नव्हती का? आणि हा वजाद कादरी तो तरी कुठं आहे? त्याला कधी अटक करणार? कारण भावना ह्या फक्त मुसलमानात असतात का? हिंदूंना धार्मिक भावना असतात का? असो, सोशल मीडियावरून टाकलेल्या पोस्टवरून आणि पाकिस्तानातील व्यक्तीबरोबर झालेल्या वादावरून भारतातल्या मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या. पण भारतातल्या मुस्लिमांच्या राष्ट्रीय भावना कुठं आहेत? जी बाब शर्मिष्ठाच्या बाबतीत झाली तीच बाब खादिजा शेख हिच्याबाबत सुद्धा व्हायला पाहिजे होती, पण सिद्ध झाली नाही. खादिजा शेख कोण? तर एकाच महिन्यापूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्या देशाच्या विरोधात जिनं भूमिका मांडली, सोशल मीडियावरून पोस्ट केली, पाकिस्तान जिंदाबाद असं स्पष्ट तिच्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं. आणि हे ऑपरेशन सिंदूर तसं चुकीचं आहे असं तिचं म्हणणं होतं. या खादिजा शेखच्या विरोधात किती मुसलमान रस्त्यावर उतरले हो. त्याच पुण्यामध्ये PFI आणि ISISच्या दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. किती मुसलमानांनी पुढे येऊन सांगितलं की याचा आम्ही निषेध करतो म्हणून. राष्ट्रीय भावना ह्या मुसलमानामध्ये नसतात का? आणि तशा असतील तर त्या आजपर्यंत का दिसल्या नाहीत? धार्मिक भावना दुखावल्या म्हणून मुसलमान कायम बॉम्ब मारत असतो. पण जेव्हा अशा दहशतवादी कृत्यांमध्ये मुसलमान तरुण सापडतात तेव्हा त्यांचा निषेध करण्यासाठी इथला मुसलमान का बाहेर पडत नाही? दहशतवादाचं मूळ हे इस्लामच्या कट्टरतावादी शिक्षणामध्येच आहे हे आता जगाला मान्यच करायला लागेल. जय श्रीराम.